बेसन लाडू बनवायचे म्हटलं की सगळ्यात मोठं टेन्शन असतं बेसन लाडू टाळायला चिकटेल किंवा अगदीच निबार होऊन जाईल। परंतु आज मी तुम्हाला अशा छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, त्यामुळे तुमचा हा बेसन लाडू अगदी 15 दिवस आहे असा रवाळ राहणार आहे, अजिबातही निबार होणार नाहीये आणि टाळायला अजिबातही चिकटणार नाहीये। चला ही खमंग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। त्याआधी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते। चला आता बेसन लाडू बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते प्रमाण। 2 कप बेसन पीठ घेतले, हे बेसन पीठ मी चाळून घेतले। यामध्ये घालायचे, त्याच्या चमच्याने अंदाज घ्यायला गेला तर 6 चमचे तूप आणि त्याच चमच्याने दूध घालायचं म्हणलं तर 2 ते 3 चमचे दूध घालून घ्यायचं। आता यामध्ये तुम्हाला विचार पडला असेल की आपण बेसन पीठ ज्या वेळेला भाजतो त्यावेळेला तूप घालतो, आताच तूप आणि दूध का घातले? तर ही ट्रिक आहे आपले बेसन पिठाचे लाडू रवाळ होण्यासाठी। बेसन पिठामध्ये परतीमध्येच अगोदर तूप आणि दूध घालून घ्यायचं। 6 चमचे तूप, जास्त तूप घालू नका, आणि अगदी 2 ते 3 चमचे दूध घालून घ्यायचं। आता तूप आणि दूध सगळ्या बेसन पिठाला हाताने छान चोळून चोळून लावून घ्यायचं। या स्टेपमुळे बेसन पिठाचे लाडू आपले कधीच टाळायला चिटकत नाहीत किंवा अगदीच चिकट मऊसूद होत नाहीत, छान ते आतमध्ये रवाळ होतात। सगळं तूप आणि दूध मी बेसन पिठाला लावून घेतले, रवाळ असं हे स्ट्रक्चर झाले। आता घ्यायचे हे पीठ चाळायला। चाळल्याशिवाय हे पीठ अजिबातही भाजायला घ्यायचं नाही। चाळल्यामुळे त्याचा रवाळपणा अजून छान व्हायला मदत होते आणि जे काही गाठी गुठळ्या झाल्यात बेसन पिठामध्ये तूप आणि दूध घातल्यामुळे त्याही सगळ्या निघून जातात। त्यामुळे आपली गहू पीठ चाळण्याची जी चाळण असते त्याच सहाय्याने चाळून घ्यायचं। हे पीठ ज्या वेळेला चाळणीतून खाली पडतं त्यावेळेला ते अगदीच बेसन पिठासारखं चिकट राहत नाही, थोडंसं रवाळ राहतं। चला पीठ इथे मी चाळतीये, तुम्ही स्ट्रक्चरही बघू शकताय कसं येतंय ते। आणि हे वरचं जे चाळणीतलं पीठ आहे ते कंटिन्युअसली हाताने मिक्स करत करत चाळत राहायचं, कारण ह्या गाठी गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे पीठ चाळायचे। ह्या एका स्टेपमुळे बेसन पिठाला सगळ्यात तूप इतकं छान लागतं, त्यामुळे लाडू खाताना सुद्धा दुधाचा आणि तुपाचा फ्लेवर खूप छान असा येतो। हाताने अशा पद्धतीने सगळं बेसन पीठ वरचं जे रवाळ आहे ते चोळून चोळून घ्यायचं, म्हणजे पीठ चाळायला सोपं जातं। चला आता याच पद्धतीने मी सगळं पीठ छानपैकी चाळून घेते। सगळं पीठ माझं इथे चाळून झाले, अगदी मोकळं सुटसुटीत असं हे पीठ झाले। एरवी आपलं बेसन पिठाच्या लाडूचं पीठ अगदीच चिकट असतं, त्यामुळे ही स्टेप आवर्जून करा। चला आता घेऊयात साखर मिक्सरला बारीक करायला। 2 कप बेसन पिठासाठी पाऊण कप साखर हे अगदी अचूक प्रमाण आहे बेसन पिठाच्या लाडूच्या गोडवेसाठी। आता साखर बारीक करतानाच यामध्ये आपण वेलची घालून घेणार आहोत। या स्टेजला वेलची घातल्यामुळे वेलचीचा खूप छान फ्लेवर संपूर्ण साखरेमध्ये मिसळतो आणि तो आपल्या लाडूलाही भेटतो। त्यामुळे नंतर वेलची पूड घालण्यापेक्षा साखरेमध्येच वेलची अशा पद्धतीने सोलून टाका, यामुळे साखरेमध्ये वेलची छान बारीकही होते आणि वेलचीचा छान फ्लेवरही भेटतो। चला अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये साखर छानपैकी मिक्सरला दळली जाते। ही साखर आपण अगदी खूप फाईन नाही दळली तरी चालेल, थोडीशी रवाळ ठेवली तरीही चालेल। चला आता साखर इथे मी बारीक करून घेतलीये, अगदी हलकीशी रवाळ ठेवली, जास्त अगदी पीठ करून घेतलं नाहीये। चला आता साखर बाजूला ठेवूयात आणि आता घेऊयात आपलं बेसन पीठ भाजायला। 2 कप बेसन पिठासाठी अर्ध्यापेक्षा निम्म्या प्रमाणामध्ये म्हणजे पाव कप तूप लागतं, तर पाव कप तुपामधलं इथे मी 3 ते 4 चमचे तूप घालून घेतेय। सुरुवातीला आपण जे बेसन पिठामध्ये तूप घातलं होतं ते या प्रमाणाच्या वेगळं आहे। पाव कप तूप हे फक्त आपल्याला भाजायला लागणार आहे। ते 6 चमचे तूप बेसन पिठाला आपण अगोदर लावलेलं ते सेपरेट घालून घ्यायचं आणि पाव कप तूप घ्यायचं ते बेसन पीठ भाजण्यासाठी। बेसन पीठ भाजताना एकदम पाव कप तूप घालून बेसन पीठ भाजायचं नाही, एक 4-5 चमचे तूप घालून अगोदर बेसन पीठ छान भाजून घ्यायचं आणि नंतर लागेल असं थोडं थोडं करत तूप घालायचं। सुरुवातीला जर तुम्ही खूप जास्त तूप घातलं किंवा सगळं तूप घातलं प्रमाणानुसार तर बेसन पीठ व्यवस्थित भाजलं जाणार नाही। त्यामुळे अगदी 2-2, 3-3 चमचे घालत घालत बेसन पीठ छान खमंग असं भाजत राहायचं। तुम्ही बघू शकता बेसन पिठाचा कलर छान चेंज व्हायला सुरुवात झालीये, अगदी हलका गोल्डन कलर येईपर्यंत हे बेसन पीठ आपण भाजून घेणार आहोत। बेसन पीठ भाजताना आवर्जून जाड तळाची कढई वापरायची आणि अगदी लो फ्लेम वरती हे बेसन पीठ आपल्याला भाजायचं आहे। आता इथे बेसन पीठ छानपैकी भाजलं गेले, राहिलेलं सगळं तूप मी यामध्ये घालून घेते। किमान 3 ते 4 स्टेप मध्ये मी हे तूप घातले थोडं थोडं करत। आता हे सगळं राहिलेलं तूप घातल्यानंतर परत एकदा बेसन पीठ छान भाजायला सुरुवात करायची। आता जसं बेसन पीठ भाजलं जाईल तसं तूप बाहेर पडायला सुरुवात होईल। जोपर्यंत सगळं तूप छानपैकी बाहेर पडत नाही तोपर्यंत छान भाजत राहा। जाड तळाची कढई वापरल्यामुळे बेसन पीठ आपल्याला छान भाजता येतं, ते लगेच खाली करपत नाही। तुम्ही बघू शकता बेसन पीठ किती एकसारखं आणि छान भाजलं जाते। आणि बेसन पीठ भाजतानाची दुसरी महत्वाची टिप म्हणजे एकसारखं मिक्स करत राहायचं। तुम्ही गॅसवर असंच पीठ ठेवून दुसरीकडे गेलात तर मात्र बेसन पीठ लगेच करपेल। तूप छान सुटायला सुरुवात झाली की हलका पाण्याचा शिंतोडा द्यायचा। ही सगळ्यात मोठी ट्रिक आहे आपला बेसन पिठाचा लाडू रवाळ असा होण्यासाठी। हलका शिंतोडा दिल्याबरोबर लगेच मिक्स करायला सुरुवात करायची।
या स्टेपमुळे लाडू अजिबातही आपला चिकट होत नाही, टाळ्याला चिटकत नाही. हलका फक्त दुसरा एक शिंतोडा देऊन घेतलाय. 1 ते 2 शिंतोडे द्यायचे आणि लगेच बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं. गॅस या स्टेजला मी बंद केलाय. पिठाला सुंदर असा रंग आलाय, तूपही छान सुटायला सुरुवात झालीये. आता हे सगळं बेसन पीठ परातीमध्ये काढून घ्यायचं. पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलेलं बेसन पिठाला तूप आणि दूध लावून घ्यायचं आणि शेवटची ही पाण्याचा शिंतोडा द्यायची स्टेप. ह्या 2 स्टेप आवर्जून करा. या 2 स्टेपमुळे तुमच्या लाडूची चव कितीतरी पटीने छान वाढणार आहे आणि बदलणार आहे. चला आता इथे बेसन पीठ हलकसं कोमट करायचं आणि लगेच यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची. बेसन पीठ खूप जास्त गरम ठेवायचं नाही आणि संपूर्णपणे रूम टेम्परेचरला म्हणजे थंडही ठेवायचं नाही. हलकसं कोमट असताना आपल्या हाताला त्याचा गरमपणा सहन होत असेल या स्टेजला पिठी साखर घालायची आणि लगेच बेसन पिठामध्ये एकजीव करून घ्यायची. कारण गरम असताना साखरही थोडीशी मेल्ट होते आणि लगेच ह्या दोन्ही गोष्टी एकजीव व्हायला मदत होतात. हातावरती छान चोळून चोळून पिठी साखर मिक्स करून घेतलीये. इथे मी थोडेसे मगजबी सुद्धा घेतले जे आपल्याला वरून डेकोरेशनसाठी वापरता येते. लाडू वळायला घ्यायचे. बेसन पीठ हलकसं कोमट असतानाच लाडू वळायला घ्या, म्हणजे तूपही छान वितळलेलं राहतं, साखरही छान मेल्ट होत राहते आणि लाडू सहजपणे वळले जातात. अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये लाडू वळले जातात. वरून अशा पद्धतीने ड्रायफ्रुट्स लावून घ्यायचे. तुम्हाला हवे ते तुम्ही ड्रायफ्रुट्स लावू शकता. काजू, बदाम, पिस्ता याचे अगदी हलकसं क्रश करून घेऊन लावले तरीही खूप छान दिसतात. चला तर याच पद्धतीने मी हे सगळे लाडू छान असे वळून घेतात. तुम्हाला लाडूचे स्ट्रक्चरही दाखवते. लाडू इथे आपला खूप जास्त टाईट होत नाही, अगदी निबार होत नाही. हलकासा लवचिकपणा या लाडूमध्ये तुम्हाला जाणवेल. लाडू वळतानाच तो लवचिकपणा जाणवतो आणि अगदी छोटे छोटे लाडू बनवून घेतलेत. तुम्हाला जाणवत असेल की अगदी कंदी पेढ्यासारखे हे लाडू दिसतायत. बेसन पिठाचे लाडू कधी खूप जास्त मोठा करायचं नाही, अगदी छोटे छोटे करायचे म्हणजे ते खाताही येतात. अशा पद्धतीने तुम्ही हे बेसन पिठाचे लाडू पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असे बनवू शकता. 3 स्टेप महत्वाच्या लक्षात ठेवा. सुरुवातीला बेसन पिठाला दूध आणि तूप लावून घ्यायचे. दुसरी स्टेप म्हणजे स्टेप बाय स्टेप तूप फ्लेमवरती बेसन पीठ खमंग भाजून घ्यायचे आणि तिसरी महत्वाची छान भाजलं गेलं, तूप बाहेर सुटायला लागलं की पाण्याचा हलका शिंतोडा द्यायचा. या 3 स्टेपमुळे तुम्ही पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असे बेसन पिठाचे लाडू करायला शिकू शकता. चला सगळे लाडू सुंदर असे मी बांधून घेतलेत. तुम्हाला एक लाडू तोडूनही दाखवते. सहजपणे तुटला जातोय, अगदी पेढा जसा तुटावा त्या पद्धतीने लाडू हा तुटला आणि आतमध्ये तुम्ही या लाडूचं स्ट्रक्चरही बघू शकता. अतिशय सुंदर रवाळ असं हे स्ट्रक्चर आलेलं आहे. त्यामुळे हा लाडू खाताना अजिबातही टाळ्याला चिटकत नाही किंवा अगदी खूप दिवस राहिला म्हणून तो निबारही होत नाही. चला सगळ्या स्टेप वापरून हा लाडू तुम्हीही नक्की ट्राय करा. कसे वाटले हे बेसन पिठाचे लाडू मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशाच नवनवीन खमंग रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे प्रत्येक रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच चविष्ट आणि खमंग रेसिपी सोबत. धन्यवाद.